पार्श्वनाथ सहकारी बँकेनं सहकारातील आदर्श मूल्यांची जोपासना करून सभासद आणि ग्राहकांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचं योगदान दिलंय। कोल्हापूर जिल्ह्यात पहिलं एटीएम सुरू करून बँकिंग क्षेत्रात आधुनिक सेवेचं पर्व सुरू केलं। ग्राहकांचा विश्वास टिकवलेल्या पार्श्वनाथ बँकेचा कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राला अभिमान वाटतो, असं प्रतिपादन राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं। बँकेच्या 28व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते। कोल्हापुरातील पार्श्वनाथ सहकारी बँकेचा 28वा वर्धापन दिन शाहूपुरीतील मुख्य कार्यालयात विविध उपक्रमांनी पार पडला। या कार्यक्रमाला नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती। बँकेचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी सर्वांचं स्वागत केलं, तर सन्मती मिर्झे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालं। गतिमान आणि अत्याधुनिक सेवा देण्यासाठी बँक नेहमीच आघाडीवर असून हजारो कुटुंबांच्या प्रगतीचा भक्कम आधार बनली आहे, असं शंकर पाटील म्हणाले। बँकेनं काळानुसार बदल स्वीकारत प्रामाणिक सेवेची परंपरा जोपासली असल्याचे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले। तर सहकार क्षेत्रात पार्श्वनाथ बँकेनं महत्त्वपूर्ण योगदान दिलंय, असं नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं। यावेळी विनोद मेहता, सत्यजित कदम, सुनील कदम, माणिकराव पाटील, फतेसिंग सावंत, भगवान काटे, किशोर जामदार, अशोक माळी, बाबूराव करडे, रवींद्र साळोखे, सीमा शहा, विक्रम शहा, अनिल शहा, विनोद ओसवाल, मौतिक पाटील, बाळासो कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंग पाटील यांच्यासह सभासद, ग्राहक उपस्थित होते।